सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी, तर आता 40 वस्तू अगदी मोफत तुम्हाला इथे मिळणार आहे. बांधकाम कामगार 2026 साठी नवीन योजना इथं सुरू झालेली आहेत. तर या योजनेच्या अंतर्गत एकूण 40 वस्तू मिळणार आहे. किती वस्तू मिळणार आहेत? 40 वस्तू. अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत बांधकामगारांना 40 जे काही वस्तू अगदी मोफत इथं दिल्या जाणार आहे. तर यामध्ये बांधकाम कामगार यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांची जी काही वय आहे ते 18 ते 60 वयोगटातील असणे आवश्यक आहे. किमान 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. बांधकाम कामगार म्हणून जे काही कार्यरत करत आहे त्यांचं कार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणी वैध असणे आवश्यक आहे. जर हे तुमच्याकडे सर्व गोष्टी असेल तर तुम्हीसुद्धा बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकता. अगदी 40 वस्तू इथं मिळणार आहे. लेटेस्ट न्यूज आहे. तर आता जे काही बांधकाम कामगारांना एकूण 40 वस्तू अगदी मोफत इथं दिल्या जाणार आहे. आर्थिक लाभ व योजना, तर यामध्ये प्रामुख्याने लाभ मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला 50,000 रुपये देण्यात येते. मुलाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, त्याचप्रमाणे सहाय्य योजना, अंतिम संस्कार साठी जे काही 10,000 रुपये, अपघात विम्यासाठी 5 लाख रुपये. किती मिळणार आहे? अपघात जर झाला तर तुम्हाला 5 लाख रुपये जे काही इथं विमा दिला जाते. त्यानंतर इथं अर्ज कसा करायचा आहे, तर अर्जासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्रे आहे यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. रहिवासी दाखला, पोलीस पाटील सरपंच कोणाचा घेतला तरी चालेल. त्यानंतर वयाचा दाखला, तुम्ही आधार कार्ड दिलं तरी चालेल. 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, बँकेचं पासबुक आणि फोटो इत्यादी जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला आवश्यक कागदपत्रामध्ये इथं लागणार आहे. ज्यांना कोणाला 40 वस्तूसाठी अर्ज करायचा असेल, बांधकाम कामगार 2026 साठी ही जी योजना आहे तर सुरू झालेली आहे, तर जवळच्या CC केंद्रावरती किंवा घरबसल्या तुम्ही जे काही वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता. तर आता यामध्ये दिल्या जाणाऱ्या जे काही 40 वस्तू आहेत ते आपण इथं पाहणार आहे. तर घरगुती वस्तूमध्ये इथे फ्रीज, वॉशिंग मशीन, LED TV, मिक्सर ग्राइंडर, प्रेशर कुकर, गॅस शेगडी, पंखा, ब्लँकेट. तर आता हे जे काही वस्तू आहेत ते तुम्हाला इथं मिळणार आहे. तर घरगुती, त्यानंतर बेडशीट जे काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर एकूण 10 वस्तू आपण इथं बघितलेल्या आहे. किती वस्तू बघितलेल्या आहे? एकूण 10 वस्तू. तर आता बरेच जणांना जे काही इथं फ्रीज आहे, त्यानंतर वॉशिंग मशीन आहे. तर आता यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, LED TV, मिक्सर ग्राइंडर, प्रेशर कुकर, गॅस शेगडी, पंखा, ब्लँकेट, बेडशीट आणि स्टीलचे डबे सेट. तर एकूण आता बांधकामगारांना सेफ्टी किटसुद्धा मिळणार आहे. अत्यावश्यक 10 वस्तू मिळणार आहे. तर आता आपण जे काही 40 वस्तू इथं पाहत आहे ते सुद्धा तुम्हाला जर याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. त्यानंतर यामध्ये इथे सेफ्टी आणि सुरक्षिततेचे जे काही वस्तू आहे ते तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे. तर यामध्ये एकूण 40 वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. पहिले जे आहे सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी जॉकेट, हातमोजे, टॉर्च, टूलबॉक्स, ड्रिल मशीन, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर मशीन, पाण्याची बाटली स्टीलची. तर यामध्ये आता सेफ्टी किटमध्ये तुम्हाला एक हेल्मेट दिलं जाणार आहे, सेफ्टी शूज, सेफ्टी जॉकेट, हातमोजे, टॉर्च, टूलबॉक्स, ड्रिल मशीन, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर, पाण्याची बाटली. तर आतापर्यंत आपण जे की यामध्ये बघितलेल्या 20 वस्तू, तर आपल्याला जे काही 40 वस्तू इथं मिळणार आहे. तर अधिकसुद्धा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अर्ज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. त्यानंतर जे ते यामध्ये आपलं वाहन व रोजगार साधने, यामध्ये तुम्हाला सायकल दिल्या जाणार आहे. इलेक्ट्रिकल सायकल, स्कूटर अनुदान, शिवण मशीन, ट्रेनिंग किट, पिठाची गिरणी, पाण्याचं फिल्टर, सोलर लॅब, शिलाई टेबल, टिफिन बॉक्स. तर आता हे जे काही सर्व वस्तू आहे ते तुम्हाला दिल्या जाणार आहे. काय दिल्या जाणार आहे? सर्व वस्तू हे. तर आता यासाठी जे काही पात्र आहेत, सर्वप्रथम तुम्हाला सायकल दिल्या जाणार आहे. बांधकामगारांना अनुदान मिळते सायकलसाठी. यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. त्यानंतर स्कूटर, शिलाई मशीन महिलांसाठी आहे. त्यानंतर जे काही तुम्हाला पिठाची गिरणी, पाणी फिल्टर 18 लिटरवाला, त्यामध्ये पाणी मावते अशा प्रकारचं तुम्हाला वॉटर फिल्टर, टेबल हे असे काही जे तुम्हाला इथे देण्यात येते. शिक्षणामध्ये जे काही आता विद्यार्थ्यांसाठी हे आहे, तर विद्यार्थ्यांना जे की यामध्ये लॅपटॉप, डेस्कटॉप संगणक,
प्रिंटर, UPS, टेबल, खुर्ची, तर असे जे काही विविध आहे हे या योजनेच्या अंतर्गत इथं देण्यात येते. तर आता यामध्ये जर कोणी तुमचा मुलगा शिक्षण वगैरे जर घेत असेल तर हे जे वस्तू आहे ते तुम्हाला इथे देण्यात येते. प्रिंटर, UPS, टेबल, खुर्ची. तर आता हे जे वस्तू आहे हे तुम्हाला इथे दिल्या जाते. तर एकूण 40 वस्तू आहे. तर आपण 36 वस्तू आतापर्यंत यामध्ये बघितलेल्या आहे. ज्यांना कोणाला ज्या वस्तू घ्यायच्या असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर इतर वस्तूमध्ये येते स्टीलची टँक, जे काही बॉक्स येते यामध्ये. त्यानंतर येते आपलं यामध्ये रेनकोट, मोबाईल फोन. तर असे जे काही वस्तू आहे ते तुम्हाला इथे दिल्या जाते. तर आता सदर ही जी योजना आहे तर विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं सुरू होणार आहे. तर आता यामध्ये सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई आहे, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सांगली. तर आता या जिल्ह्यांमध्ये काय झालेले आहे, ही जी योजना आहे तर सुरू झालेली आहे. तर आता प्रतीक्षेमध्ये आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये इथे टाईम लागणार आहे, यामध्ये प्रक्रियेमध्ये अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली. तर या जिल्ह्यांमध्ये काय लागणार आहे, टाईम लागणार आहे. त्यानंतर इथं नंदुरबार, धुळे, हिंगोली, तर हे जिल्हे काय प्रतीक्षेत आहे, म्हणजे या जिल्ह्यात अधिक टाईम लागणार आहे. तर आता यामध्ये जे काही महत्त्वाचे जे काही पॉईंट असते ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम हे जे वस्तू आहे ते वस्तू कशा मिळतात हे महत्त्वाचं आहे. तर आता यामध्ये जे काही वस्तू तुम्हाला दिल्या जातात तर सर्वप्रथम तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला SMS येतो. काही ठिकाणी वस्तू वितरित केल्या जातात, काही ठिकाणी जे काही तुम्हाला अनुदान दिले जाते मोठ्या वस्तू कार्यालयातून दिल्या जातात. तर यामध्ये आता जे काही सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तर सोलापूर. तर यामध्ये 9 जिल्हे आतापर्यंत आपण बघितलेले आहे. त्यानंतर जे ते आपलं कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली. तर या जिल्ह्यांमध्ये 40 वस्तूसाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. त्यानंतर इथं आपलं परभणी झाल्याच्या नंतर इथे आपलं हिंगोली. तर आता हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया झाल्यानंतर इथे गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता जे की एकूण यामध्ये जिल्हे आहे आपले 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत, जे की बांधकाम कामगारांसाठी आहे. आता ज्यांना कोणाला या 40 वस्तू या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा व लगेच तुम्ही फॉर्म भरा. 2026 करिता ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे.